प्रेज द लॉर्ड। आज पुन्हा एक वार परमेश्वर त्याच्या चरणाजवळ तुम्हाला आणि मला घेऊन आलेला आहे आणि विशेष करून आजच्या या दिवशी उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभूने त्याचं वचन ऐकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणून त्याच्या नावाला मान महिमा आदर सन्मान आणि गौरव युगानुयुग असो। आज जो काही संदेश आपल्यापर्यंत आलेला आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा कल्वरी वधस्तंभावरचा तो आवाज आहे आणि तो एक प्रेमाचा आवाज कल्वरीच्या क्रूस खांबावरून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे आणि ते म्हणजे वधस्तंभावरचे येशू ख्रिस्ताने उद्गारलेले जे 7 शब्द आहेत त्याच्यावरती आज आपण ऐकणार आहोत। आणि उत्तम शुक्रवार जो आहे तो आपल्याला वधस्तंभाच्या पायथ्याशी तो आणतो, जिथे प्रेम आणि बलिदान एकत्र आलेला आहे अशा ठिकाणी हा उत्तम शुक्रवारचा दिवस तुम्हाला आणि मला घेऊन येतो। आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती असताना तुमच्या आणि माझ्या विचार करण्याच्या पलीकडे प्रचंड वेदना ज्या आहेत त्या सहन केलेल्या आहेत आणि त्या वेदना सहन करत असताना देखील तो शांत राहिला नाही, तर त्यांनी काही 7 महत्वाचे शब्द किंवा 7 महत्वाचे उद्गार विधान तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी त्या क्रूस खांबावरून उच्चारलेले आहेत आणि त्याला असं म्हटलेलं आहे की ते क्रूसावरील 7 शब्द आहेत आणि म्हणून हे जे 7 शब्द आहेत ते त्याचे प्रेम प्रगट करतात, त्याची क्षमाशीलता प्रगट करतात, त्याचे दुःख आणि त्याला मिळालेला जो काही विजय आहे ते प्रगट करतात। आणि म्हणून आज आपण या प्रत्येक शब्दावरती तुम्ही आणि मी मनन करणार आहे आणि आपल्या जीवनासाठी त्याचा काय अर्थ आहे ते आपण आज पाहणार आहोत। आणि सर्वप्रथम जो काही शब्द त्यांनी उद्गारलेला होता क्रूस खांबावरती तो क्षमाशीलतेचा शब्द होता, वर्ड ऑफ फॉरगिव्हनेस। वचन आहे लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि वचन 34। लूक 23:34। हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही। तर ज्या वेळेस पहिला उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने काढला त्या उद्गारामध्ये सुद्धा त्यांनी हे बापा असं म्हटलेलं आहे आणि शेवटचा उद्गार जो त्या वधस्तंभावरती काढला त्यामध्ये सुद्धा शेवटच्या उद्गाराची सुरुवात सुद्धा त्यांनी हे बापावरून त्यांनी केलेली आहे। याच्यावरून आम्हाला हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि देवपित्याचं घनिष्ठ नातेसंबंध होतं। एका पिता आणि पुत्राचं नातं कसं असतं तशा प्रकारचं नातं येशूचं आणि देवपित्याचं होतं आणि देवपित्याची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी सुद्धा तशा प्रकारच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आणि मी जोडलं गेलं पाहिजे। तुम्ही आणि मी सुद्धा त्या परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणून आपण त्याच्या नातेसंबंधामध्ये आपण आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपलं जीवन दिलेलं आहे। त्याने वधस्तंभावरती त्याग आणि बलिदान यासाठी केलेलं आहे की जे काही परमेश्वराबरोबरचं आपल्या देवपित्याबरोबरचं तुमचं आणि माझं तुटलेलं नातं होतं ते तुटलेलं नातं पुन्हा एक वार प्रस्थापित करण्याकरिता येशूने त्याचा प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे। आणि म्हणून येशू ज्या वेळेस दुःखामध्ये होता, त्रासामध्ये होता, त्यावेळेस त्यांनी हे शब्द आपल्या मुखातून उद्गारलेले आहेत आणि त्यांनी क्षमेची प्रार्थना देवपित्याकडे केलेली आहे। कोणासाठी त्यांनी क्षमा मागितलेली आहे तर त्यांनी क्षमा या लोकांसाठी मागितलेली आहे ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावरती दिलं, ज्या रोमी शिपायाने त्याची थट्टा केली, त्याची मस्करी केली, ज्या जमावाने त्याला नाकारलं, ज्याने त्याला धिक्कारलं, ज्याने त्याची निंदा केली, ज्याने त्याची चेष्टा केली, थट्टा केली, अशांसाठी तो क्षमेची प्रार्थना या ठिकाणी करत आहे प्रियानो। आणि म्हणून आज जर का आपण पाहिलं
तर तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही केलेली पाप आहेत प्रियानो. आणि ज्या वेळेस आम्ही पाप करतो त्या वेळेस आम्ही त्या ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळतो प्रियानो. पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो तुम्हाला आणि मला तो क्षमा प्रदान करतो. आणि तो म्हणतो की हे प्रभू यांना क्षमा कर, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आज या शब्दांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देखील पाचारण करत आहे की तुम्ही आणि मी सुद्धा एकमेकाची आम्ही क्षमा केली पाहिजे. किती जरी आमच्यासाठी ते कठीण जात असेल तरी देखील आम्ही त्यांची क्षमा करायची आहे. जे आमची निंदा करतात, जे आमची थट्टा करतात, जे आमची मस्करी करतात, जे आम्हाला नाकारतात, धिक्कारतात, अशांची आम्ही क्षमा केली पाहिजे. जे आमच्यासाठी अपशब्द काढतात, जे आमची मन दुखवतात, त्यांना देखील आम्ही क्षमा केली पाहिजे. कारण ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, तसंच आम्ही सुद्धा इतरांची क्षमा जी आहे ती केली पाहिजे. आणि म्हणूनच इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय वचन 32, एफिशियन्स चॅप्टर 4 वर्स 32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला स्पष्टरित्या सांगतं की ज्या प्रकारे तुमची आणि माझी क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे त्याच प्रकारे आम्ही सुद्धा एकमेकांची आम्ही क्षमा केली पाहिजे. म्हणून आज जे आहे ते आम्ही आठवलं पाहिजे. अशी कोणती व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आहे जिला मी आजपर्यंत क्षमा करू शकले नाही. त्या व्यक्तीचं नाव आठवून, त्या व्यक्तीचं नाव तुम्ही प्रार्थनेमध्ये घेऊन त्या व्यक्तीला आज तुम्ही क्षमा केली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही क्षमा करत नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या प्रार्थना ज्या आहेत ते परमेश्वर ऐकणार नाही. आणि म्हणून देव म्हणतो की ज्यावेळेस तू प्रार्थनेमध्ये, ज्यावेळेस तू माझ्या उपस्थितीमध्ये येशील त्यावेळेस तुझा भाऊ ज्याने तुझ्या विरुद्ध पाप केलेले आहे त्याला तू क्षमा कर. तर आम्ही सुद्धा ज्यांनी आम्हाला दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे, आमच्याबद्दल वाईट बोललेले आहेत, अशा सर्वांना आम्ही आज क्षमा केली पाहिजे. देव पित्याला आम्ही सांगितलं पाहिजे की प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ज्यांना माहित नाहीये की ते काय करत आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या सुद्धा पापांसाठी, आमच्या सुद्धा केलेल्या अपराधांसाठी, जे पाप आम्ही न कळत केलेले आहे, अजाणतेमध्ये आम्ही केलेले आहेत, जे पाप कधी कधी आम्ही हेतुपूर्वक करतो, त्या सर्व पापांसाठी तुम्ही आणि मी क्षमा मागितली पाहिजे. आणि म्हणून हा जो पहिला उद्गार काढून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा करण्यासाठी त्यांनी शिकवलेला आहे. दुसरा उद्गार जो त्यांनी काढलेला आहे तो तारणाचा शब्द आहे, वर्ड ऑफ सॅल्वेशन. आणि वचन आहे लूक 23, 39 ते 43. लूक शुभ वर्तमान याचा 23वा अध्याय वचन 39 ते 43. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. तर हा दुसरा उद्गार आहे, जो तारणाचा शब्द आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोललेला आहे की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रियानो, या शास्त्र भागामध्ये एक अद्भुत प्रार्थना आणि एक अद्भुत अभिवचन दिलेलं आहे, जे तुम्हाला आणि मला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारची प्रार्थना आणि अभिवचन आपल्याला पाहायला मिळत नाही. पहा, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावरती दिलेलं होतं
त्यावेळेस त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक एक अपराधीला टांगण्यात आलेलं होतं. ते अपराधी होते, ते दुष्टता करणारे लोक होते आणि ते चोर होते, असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि जो डाव्या बाजूला ज्याला वधस्तंभावरती देण्यात आलेलं होतं, काही क्षण त्याच्या आयुष्याचे उरलेले होते, तरी देखील तो येशूला काय करत आहे, तो येशूसाठी अपशब्द आपल्या तोंडामधून तो काढत आहे. शाब्दिक अत्याचार तो येशूवरती करत आहे, येशूचा नाकार करत आहे, येशूची निंदा तो करत आहे. प्रियानो, काही क्षणामध्येच तो चोर जो आहे किंवा अपराधी आहे, त्याच्या जीवनाचे शेवटचे श्वास तो मोजत असताना देखील त्याने येशूची निंदा केलेली आहे, येशूला त्याने नाकारलेला आहे. आणि येशू जो त्याची आशा होता, त्या आशेला तो ओळखू शकला नाही. ती आशा, या जगामधली जी शेवटची आशा त्याला मिळणार होती, त्याचा त्यांनी लाभ घेतला नाही. त्या आशेला त्यांनी नाकारलेला आहे आणि जे आहे तो त्याचा प्राण जे आहे तो गमावून बसलेला आहे. प्रियानो, पण त्याचबरोबर येशूच्या उजव्या बाजूला जो दुसरा चोर होता, आम्हाला ठाऊक आहे की तो देखील दुष्ट होता, तो देखील अपराधी होता, तो देखील एक चोर होता. त्यांनी कोणतंही चांगलं कार्य त्यांनी केलेलं नव्हतं आणि स्वतः बद्दल सांगण्याकरिता किंवा स्वतः निर्दोष आहे हे देखील सांगण्याकरिता त्याच्याकडे बराचसा वेळ पुरावा देण्याकरिता नव्हता प्रियानो. पण त्याच्याकडे मात्र थोडाफार विश्वास होता आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ता, ज्या वेळेस तू राज्याधिकाराने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर, असं तो म्हणालेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्येच त्याला ती आशा प्राप्त झालेली आहे. आणि ज्या वेळेस तो येशूला पाहतो त्यावेळेस तो आपल्या पापाची कबुली करतो, दयेची याचना करतो आणि येशूला असं बोलल्यानंतर येशूने त्याला क्षमा प्राप्त करून दिलेली आहे. आणि येशू त्याला म्हणालेला आहे की आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. ते सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अपराध्याला दिलेलं आहे. पहा, फक्त ज्यांनी येशूचा छळ केला, ज्यांनी थट्टा मस्करी केली, ज्यांनी वधस्तंभावरती खिळलं, त्यांनाच येशूने क्षमा केली नाही, तर या अपराध्याला जो येशूच्या बाजूला टांगला गेलेला होता त्याला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे. त्याची महान प्रीती, त्याची क्षमाशीलतेच्या द्वारे त्याने त्याला क्षमा केलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, हे एक सुंदर देवाच्या कृपेचं चित्र तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून किती जरी मोठं पाप आणि अपराध आम्ही केला असेल तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला क्षमा प्राप्त करून तो देतो. आणि म्हणून या शास्त्र भागातून तुम्हाला आणि मला हे शिकायला मिळतं की तुम्हाला आणि मला तारण जे मिळतं ते कृपेने विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्त होतं. आणि हे तारण जे तुम्हाला आणि मला मिळतं ते एक परमेश्वराकडून मिळालेलं एक दान आहे. हालेलुया. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे, रोमन्स 10:9, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. पहा, तारणासाठी तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारचं कष्ट आम्हाला करायचं नाही, त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करायचे नाहीत. फक्त आमच्या मुखाने आम्हाला कबुली द्यायची आहे. काय कबुली द्यायची आहे? की देव पित्याने त्याला मेलेल्यातून उठवलेलं आहे आणि आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये तो विश्वास जो आहे तो आम्ही धरला पाहिजे. आणि ज्या वेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही अशा प्रकारचा विश्वास ठेवतो त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तुमचं आणि माझं तारण होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी आम्ही विलंब करू नये. आणि या चोराप्रमाणे आम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही वळून आम्ही सुद्धा या चोराप्रमाणे आम्ही म्हटलं पाहिजे की येशू माझी तू आठवण कर. ज्यावेळेस पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वैभवामध्ये पुन्हा तो येणार आहे, त्याचं दुसरं आगमन होणार आहे, तर आमची प्रार्थना आज अशी असली पाहिजे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ता तू तुझ्या वैभवाने पुन्हा येणार आहेस त्यावेळेस तू आमची
आठवण कर. आणि आम्ही जे काही येशूकडे मागतो त्याच्याहून अधिक तो तुम्हाला आणि मला तो देणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला त्यांनी त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी पश्चाताप केला पाहिजे आणि कृपेने जे मिळालेलं आपलं तारण आहे ते तारण तुम्ही आणि मी प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि तेही आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारे आम्ही ते तारण प्राप्त करून घेतलं पाहिजे. या जगामध्ये राहत असताना देखील आम्ही ती देवाची कृपा स्वीकारली पाहिजे. आणि येणाऱ्या जगामध्ये जे आम्ही ख्रिस्त येशू बरोबर कायमस्वरूपी आम्ही ज्या वेळेस राहणार आहे त्या काळात सुद्धा आम्ही त्याची कृपा जी आहे ती स्वीकारली पाहिजे. तिसरा शब्द आहे कळवळ्याचा शब्द, करुणेचा शब्द, वर्ड ऑफ कंपॅशन. योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 26-27. जॉन 19:26-27. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या आईची काळजी घेण्याकरिता योहानाला सांगितलेलं आहे. आणि योहानाला म्हटलेलं आहे की पहा ही तुझी आई आहे. आणि त्या आईला सांगितलेलं आहे पहा हा तुझा मुलगा आहे. योहानावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास होता आणि विश्वासाने त्यांनी आपल्या आईला त्या योहानाच्या सुपूर्त केलेलं होतं. कारण येशूला ठाऊक होतं की योहान जे आहे त्याच्या आईची तो काळजी घेणार, त्याच्या आईची सुरक्षा जी आहे तो योहान करणार आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गैरहजेरीमध्ये योहान त्याच्या आईची काळजी घेणार आहे. आणि प्रियानो, जे तिसरा उद्गार जो काही या ठिकाणी काढलेला आहे, या तिसऱ्या उद्गारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी मानवी बाजू आहे ते तुम्हाला आणि मला दिसून येते. पहिल्या 2 विधानांमध्ये आम्हाला त्याचं दैवी स्वभाव, त्याचं दैवी बाजू जी आहे ती आम्हाला दिसून येते. आणि पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता आणि पूर्ण मानव होता. आणि मग या ठिकाणी ज्या वेळेस तो आपल्या आईसाठी हा तिसरा उद्गार काढतो त्यावेळेस आम्हाला त्याची मानवी बाजू जी आहे ती दिसून येते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आईची काळजी फक्त तो एक तारणारा आहे, एक उद्धारकर्ता आहे म्हणून घेत नाही, तर तो त्याच्या आईची काळजी एक पुत्र म्हणून, एक मुलगा म्हणून तो त्याच्या आईची काळजी या ठिकाणी तो करत आहे. पहा, तो स्वतः वेदनेमधून जात आहे, तो स्वतः त्रासातून जात आहे, त्याला स्वतःला दुःख भोगावं लागत आहे. त्याचं पूर्ण शरीर जे आहे ते छिन्न विच्छिन्न केलेलं होतं. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकलेले असताना देखील तो अशा प्रकारचे उद्गार आपल्या आईसाठी तो काढत आहे. हे काळजीचे शब्द आहेत, करुणेने भरलेले शब्द आहेत, कळवळ्याच्या अंतःकरणातून आलेले हे शब्द त्यांनी आपल्या आईसाठी काढलेले आहेत प्रियानो. आणि तो त्याच्या पृथ्वीवरील मातेसाठी तो त्याच्या प्रती असणारा जो कळवळापण आहे तो त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताला नातेसंबंधाची काळजी होती. प्रभू येशू ख्रिस्ताला पुत्र म्हणून दिलेल्या जबाबदाऱ्या होत्या आणि तो त्या जबाबदाऱ्या या ठिकाणी तो पार पाडत आहे. आणि त्यांनी आपल्या लाडक्या शिष्याला मरियेची काळजी घेण्याकरिता सांगितलेलं आहे प्रियानो. आणि अशाच प्रकारे आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सुद्धा इतरांची काळजी घेण्याकरिता तो सांगत आहे. तो इतरांची काळजी घेतो, पण तरी देखील आम्ही या पृथ्वीवरती राहत असताना आम्ही सुद्धा एकमेकांची काळजी जी आहे ती आम्ही घेतली पाहिजे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या वधस्तंभावरती होता, तो दुःख सहन करत होता, तो त्रास सहन करत होता, तर त्याची सर्वात महान गरज काय होती, सर्वात मोठं दुःख काय होतं माहितीये का, की त्या क्षणी जे आहे त्याला त्याच्या आईची गरज होती. प्रियानो, त्या प्रसंगी त्याला त्याच्या आईची गरज होती. पण तरी देखील
स्वतःच्या गरजेपेक्षा त्यांनी आईच्या गरजेची त्यांनी काळजी केलेली आहे आणि त्या मातेला त्यांनी त्याच्या लाडक्या शिष्याच्या हातामध्ये सोपवून दिलेला आहे आणि त्याला त्यांनी काळजी घेण्याकरिता सांगितलेला आहे. आज तुम्हाला आणि मला सुद्धा जो धडा या वचनातून मिळतो तो हाच की प्रभू येशू ख्रिस्त काळजी करणारा देव आहे. हालेलुया. तो तुमची आणि माझी काळजी तो करतो आणि म्हणूनच पेत्र आपल्या पत्रामध्ये म्हणतो, पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय वचन 7, 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 7, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. पवित्र शास्त्र स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगतं की आम्हाला आमची काळजी आणि चिंता ज्या आहेत त्या आम्ही कोणावरती टाकल्या पाहिजेत? येशूवर टाकल्या पाहिजेत, कारण तो आमची काळजी घेतो. हालेलुया. आणि त्याचबरोबर पहिलं तिमोथेला पत्र याचा 5वा अध्याय वचन 8, 1 तिमोथी चॅप्टर 5 वर्स 8, जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. हालेलुया. या ठिकाणी पौल तिमोथेला पत्र लिहित असताना तो म्हणतो की जो कोणी स्वकीयांची आणि आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर तो व्यक्ती विश्वास नाकारतो. आणि एवढंच नव्हे तर म्हटलेलं आहे की विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा तो वाईट आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? स्वकीयांची काळजी घ्यायची आहे, आपल्या घरच्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांची तरतूद आम्हाला करायची आहे. ज्या कोणाला प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्या स्वाधीन केलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काळजी घेण्यासाठी ज्यांना सुपूर्त केलेलं आहे, अशा सर्वांची काळजी तुम्ही आणि मी घेतली पाहिजे. आणि मग प्रश्न हा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की काय आम्ही इतरांची काळजी घेतो का? ज्यांना प्रभूने आमच्या हातामध्ये सोपवून दिलेला आहे त्यांची आम्ही काळजी घेतो का? हा प्रश्न आज या ठिकाणी तुम्हाला आणि मला विचारण्यात येत आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी सुद्धा कळवळ्याने भरून गेलं पाहिजे. येशूच्या अंतःकरणामध्ये जशा प्रकारचा कळवळा होता तशाच प्रकारचा कळवळा आमच्यामध्ये असला पाहिजे आणि आम्ही इतरांवरती आम्ही प्रेम केलं पाहिजे, त्यांची काळजी आणि चिंता आम्ही केली पाहिजे. हालेलुया. चौथा उद्गार जो आहे तो त्यागाचा शब्द आहे, वर्ड ऑफ अबॅन्डनमेंट. आणि मत्ती कृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय वचन 46 मध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 46, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? हे जे शब्द आहेत हे स्तोत्र 22 मध्ये हेच शब्द जे आहेत ते स्तोत्रकरिता लिहित आहे. वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे, स्तोत्र 22 वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करायला तू जवळ नाहीस. तर खूपच वेदनादायक आरोळी जी आहे ती येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून ती केलेली आहे. आणि या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताने देव पित्यापासून वेगळा होण्याचा अनुभव त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. सेपरेशनचा अनुभव जो आहे तो येशूला मिळालेला आहे प्रियानो, कारण त्यांनी तुमचे आणि माझे पाप जे आहेत त्या वधस्तंभावरती त्यांनी वाहिलेले आहेत. आणि म्हणून देव पित्याने काय केलेलं आहे, थोड्या वेळापुरतं त्या येशू ख्रिस्ताचा त्यांनी त्याग केलेला आहे. येशू ख्रिस्ताने एक भयानक किंमत जी आहे ते तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी मोजलेली आहे. आणि तेच या शब्दांमधून तो या ठिकाणी प्रगट करत आहे. तुमच्या आणि माझ्या पापाकरिता त्याला जे आहे ते देव पित्यापासून थोडं वेळाकरिता वेगळं व्हावं लागलं, सेपरेट व्हावं लागलं. आणि देव पित्याने त्याचा त्याग केलेला आहे. प्रियानो, येशूने त्याच्या जीवनामध्ये वेदना सहन केल्या, त्याने त्याच्या जीवनामध्ये दुःख भोगलं. म्हणजे शारीरिक आणि भावनिकरित्या जे आहे त्याला वेदना आणि दुःख झालेलं
आपल्याला पाहायला मिळतं आणि ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताने सोसलेलं आहे. ते शारीरिक आणि भावनिक जे दुःख आणि वेदना आहेत ते त्याला जाणवत होत्या प्रियानो, पण त्यांनी कधीही देवपित्यापासून तो कधीही वेगळा झालेला नव्हता. पण आता या वधस्तंभावरती ज्या वेळेस त्यांनी तुमचे आणि माझे पाप वाहिले त्यावेळेस त्याला देवापासून वेगळं व्हावं लागलं आणि त्या वेगळं होण्याचा अनुभव जो त्याला कधीच मिळालेला नव्हता आता तो त्याला या क्रूस खांबावरती त्याला मिळालेला आहे. पाऊल करीनच्या मंडळीला लिहित असताना करीनकरास दुसरं पत्र 5वा अध्याय आणि वचन 21, 2 Corinthians chapter 5 verse 21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला पाप काय आहे हे ठाऊक नव्हतं, पण तरी देखील त्यांनी तुमचे आणि माझे पाप त्यांनी स्वतःवरती घेतले. तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो पापी झाला आणि त्याच्या मृत्यूच्या द्वारे जे आहे किंवा त्याने असं केल्यामुळे तुम्हाला आणि मला देवाचे नीतिमत्व त्यांनी मिळवून दिलेलं आहे. हालेलुया. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला नीतिमान म्हणण्यात आलेलं आहे. जी शिक्षा खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला मिळायला पाहिजे होती, ज्या शिक्षेसाठी तुम्ही आणि मी पात्र होतो, ती शिक्षा तुम्हाला आणि मला न मिळता ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभावरती खिळलं गेलेलं पाहिजे होतं, पण तुम्हाला आणि मला ती वधस्तंभाची शिक्षा न मिळता प्रभू येशू ख्रिस्ताने ती शिक्षा स्वतःवरती घेतली. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी किंमत मोजलेली आहे प्रियानो, आणि देवपित्याच्या क्रोधाची ओतणी देवाने जे आहे ते केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला देवपित्यापासून वेगळं झालेल्याचा अनुभव त्याला मिळालेला आहे आणि म्हणूनच तो म्हणत आहे की हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हालेलुया. तर मला तुम्हाला हे सांगू द्या की तुम्हाला आणि मला कधीच एकटेपण जाणवू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्यांनी तो त्याग जो आहे सहन केलेला आहे. देवपित्याने त्याला स्वतःपासून थोड्या वेळ वेगळं ठेवलं, त्याला थोड्या वेळापुरतं एकटं ठेवलं, त्याला त्यागलं. ते कोणासाठी? तर तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि म्हणून प्रियानो, आम्ही हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही कधीच एकटे नाही आहोत. देवपित्याची महान उपस्थिती नेहमी तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. देवाने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे की मी तुला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही. हालेलुया. कारण तो सोडण्याचा आणि टाकण्याचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्यासाठी तो घेतलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 5वा जो काही उद्गार आहे तो दुःखाचा शब्द आहे आणि योहान कृत शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय आणि वचन 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जॉन 19 वर्स 28. मला तहान लागली आहे. आय थर्स्ट. हा सर्वात लहान असा हा शब्द आहे किंवा हा उद्गार जो आहे 7 उद्गारांपैकी सर्वात लहान असा हा उद्गार आहे. इंग्लिश बायबल मध्ये तर फक्त 2 शब्दामध्ये हा उद्गार पूर्ण झालेला आहे, पण या ठिकाणी मराठी बायबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मला तहान लागलेली आहे. हा सुद्धा उद्गार सर्वात लहान होता, सर्वात साधं वाक्य हे होतं, पण तरी देखील ते एक गहन उद्गार होता. ते एक गहन विधान होतं. हे तुम्हाला आणि मला समजतं, कारण याच्यामध्ये आम्हाला येशूचा मानवी स्वरूप जो आहे ते तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर जी भविष्यवाणी मसीहा संबंधी स्तोत्र संहिता 69 वचन 21 मध्ये केलेली भविष्यवाणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. साम्स 69 वर्स 21 त्या ठिकाणी केलेली जी काही भविष्यवाणी आहे ती या ठिकाणी पूर्ण झाली आहे असं आपल्याला दिसून येतं.
वचन सांगतं, त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यास मला आंब दिले. तर ही जी मसीहा संबंधी केलेली भविष्यवाणी आहे ती स्तोत्र संहिता मधली आपल्याला या ठिकाणी योहान 19:28 मध्ये पूर्ण झालेली पाहायला मिळते. हालेलुया. तर हे जे विधान आहे ते दोन प्रकारचं विधान आहे प्रियानो. हे शारीरिक विधान आहे, त्याचबरोबर हे आत्मिक विधान आहे. आणि एक शारीरिक मनुष्य म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली होती, कारण त्याला भरपूर मारहाण केलेली होती, त्याला चाबकांचा मार मिळालेला होता, त्याच्या शरीरातून सर्व रक्त जे आहे ते ओसांडून बाहेर पडत होतं, त्याच्या शरीरामधलं पाणी जे आहे ते बाहेर पडलेलं आहे आणि त्या भर उन्हामध्ये त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्याचा घाम देखील त्या ठिकाणी गळालेला असेल आणि म्हणून त्याला डिहायड्रेट झाल्यासारखं होत असेल आणि म्हणून तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे. पण प्रियानो, येशू जो जिवंत पाण्याचा झरा आहे आणि जो तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे तुम्हाला कधीच तहान लागणार नाही, असं म्हणणारा जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्यालाच आता या ठिकाणी तहान लागलेली आहे. पहा, त्याला पाण्याची गरज जी आहे ती भासलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या शारीरिक दुःखामधून तो जात आहे हे तुम्हाला आणि मला समजून आलेलं आहे प्रियानो. त्याचा जे काही शारीरिकरित्या जो काही त्याला त्रास होत आहे ते या वचनामधून तुम्हाला आणि मला समजतं आणि खऱ्या अर्थाने त्याला शारीरिक तहान सुद्धा लागलेली होती. आणि म्हणून प्रियानो, आज ज्या वेळेस आम्हाला शरीरामध्ये आमच्या शारीरिक काहीतरी गरजा असतात, त्या प्रत्येक शारीरिक गरजांना प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो, कारण त्यांनी शारीरिक दुःख तुमच्या आणि माझ्यासाठी भोगलेलं आहे. त्या शारीरिक यातनेतून त्याला तुमच्या आणि माझ्याकरिता जावं लागलं आणि म्हणून तुमचं आणि माझं दुःख काय आहे, तुमचा आणि माझा शारीरिक त्रास काय आहे हे सर्व प्रभू येशूला समजतं. त्याचबरोबर या ठिकाणी त्याला आत्मिक तहान लागलेली आहे. आत्मिक तहान कशासाठी लागलेली आहे प्रियानो? तर आत्मिक तहान जी लागलेली आहे त्याला, तर ती आत्म्याची तहान लागलेली आहे. तुमच्या आणि माझ्या आत्म्याची ताण, मानवाच्या आत्म्याची तहान त्याला लागलेली आहे. त्याला देव पित्याचा प्रेमाकडे मानवाने पुन्हा एक वार यावं याची तहान त्याला लागलेली आहे प्रियानो. आणि म्हणून त्यांनी त्याचा प्राण जो आहे त्या वधस्तंभावरती यासाठी दिलेला आहे की मानवाचं जे नातं संबंध देवाबरोबर तुटलं होतं, जे ज्या प्रेमापासून, ज्या पहिल्या प्रीतीपासून माणूस जो आहे देवापासून मागे फिरला होता, त्यांना परत एकत्र आणण्याकरिता येशूने स्वतःच्या जीवाचं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याला आत्म्यांची भूक, आत्म्यांची तहान जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मिक तहान यासाठी लागलेली आहे की तुमची आणि माझी आत्मिक तहान त्यांनी भागवावी, यासाठी तो तहानेला गेलेला आहे प्रियानो. आणि म्हणून जे जिवंत पाणी प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला अनंत काळात देणार आहे, ते त्यांनी तुम्हाला आणि मला फुकट दिलेला आहे. त्याच्या कृपेने ते तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला ते जिवंत पाणी मिळावं यासाठी तो स्वतः तहानला गेलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या जगामध्ये कोणतीही गोष्ट तृप्त करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीमुळे तुमची आणि माझी तहान जी आहे ती भागत नाही. तुम्ही आणि मी समाधानी आणि तृप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या आणि मी जे जिवंत पाणी तुम्हाला देणार आहे त्यामधून तुम्ही प्या आणि आपली तहान जी आहे ती भागवा. आणि पुन्हा तुम्ही ते जिवंत पाणी पिल्यानंतर पुन्हा कधीही तुम्हाला तहान लागणार
नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या काही गरजा आहेत, जे काही आमचं दुःख आहे, ते सर्व आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही घेऊन गेलं पाहिजे. 6वं वचन आहे, ते उद्गार जो 6वा आहे तो आहे पूर्ण झाले आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 30. जॉन चॅप्टर 19 वर्स 30. इट इज फिनिश्ड. पूर्ण झाले आहे. हा विजयाचा शब्द आहे, वर्ड ऑफ विक्ट्री आहे. ही एक विजयाची घोषणा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती केलेली आहे. आणि इट इज फिनिश्ड याचा अर्थ आहे तारणाचं कार्य जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताला करण्याकरिता या भूतलावरती पाठवलेलं आहे ते केलं गेलेलं आहे. पुन्हा त्याचा अर्थ असा होतो की पापाची किंमत जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे मोजलेली आहे. जे कार्य करण्याकरिता, जे मिशन कार्य करण्याकरिता देव पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती पाठवलेलं होतं, ते मिशन कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. म्हणून तो म्हणतो पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याला जाहीर केलं आणि देवाच्या राज्याचं उद्घाटन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी देवाचं प्रेम आणि देवाची कृपा काय आहे हे तुम्हाला आणि मला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की पूर्ण झालं आहे. म्हणजे जी देव पित्याची इच्छा आहे, जी देव पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यात आलेलं होतं, ती देवाची इच्छा जी आहे ती येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. ते कार्य संपवलेलं आहे आणि म्हणूनच तो म्हणतो पूर्ण झालेलं आहे. योहान 17वा अध्याय आणि वचन 4. जॉन चॅप्टर 17 वर्स 4. वचन म्हणतं, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना आहे या 17व्या अध्यायामध्ये लिहिलेली. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये देव पित्याला म्हणत आहे की देव पित्या, तू जे काम मला करावयासाठी दिलेले होते ते मी पूर्ण केलेले आहे आणि पृथ्वीवरती तुझे गौरव केले आहे. यावरून आम्हाला समजतं की ज्या कार्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यात आलेलं होतं ते कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 14. कलसी 2:14. Colossians chapter 2 verse 14. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. पुन्हा एकदा मी वाचते. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. येशू ख्रिस्ताविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे प्रियानो की तुमच्या आणि माझ्याबद्दल जे काही लिहिण्यात आलेलं होतं, ज्या पापांची यादी तयार करण्यात आलेली होती, ती सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आहे, त्या वधस्तंभावरती ते सर्व काही त्यांनी रद्द केलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या विरुद्धामध्ये जे काही लिहिण्यात आलेलं होतं ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ते खोडलेलं आहे प्रियानो. आणि हे कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की पूर्ण झालेला आहे. आणि हे विधान बोलून तो विजयाची घोषणा या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आता तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्ताच्या कार्याला काहीही जोडण्याची गरज नाही. तुम्हाला आणि मला पाप क्षमा मिळवण्याकरिता किंवा आमचं तारण साधून घेण्याकरिता त्या ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला इतर काहीही
करण्याची गरज नाही किंवा जोडण्याची गरज नाही. कोणताही प्रयत्न जो काही आम्ही करत आहोत तो प्रयत्न करणं आम्ही थांबवलं पाहिजे. आणि येशूने जे काही कार्य आमच्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे त्या कार्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कारण कायमस्वरूपी त्या वधस्तंभावरती तुमचे आणि माझे पाप जे आहेत ते खोडून टाकण्यात आलेले आहेत. आणि 7वा जो उद्गार आहे तो समर्पणाचा शब्द आहे. कृत शुभ वर्तमान याचा 23वा अध्याय वचन 46 मध्ये आपण ते वाचतो. लूक चॅप्टर 23 वर्स 46. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. पहा, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा एक वार देव पित्याला बापा म्हणून हाक मारलेली आहे. आणि आता त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी त्याचा आत्मा जो आहे तो स्व इच्छेने प्रभूच्या हातामध्ये, परमेश्वराच्या हातामध्ये त्यांनी सोपवून दिलेला आहे. आणि एक विजयशाली मृत्यू तो त्याने स्वीकारलेला आहे प्रियानो. आणि विल्यम बार्कले नावाचे जे देवाचे सेवक आहेत, विल्यम बार्कले असं म्हणतात की येशू ख्रिस्ताने जे आहे ते देव पित्याच्या हातामध्ये स्वतःचा आत्मा समर्पित केला. अशा प्रकारे तो देवाच्या हातामध्ये जाऊन पडलेला आहे, जणू काय एक बाळ जे आहे ते आपल्या आईच्या उदरामध्ये जाऊन किंवा आपल्या आईच्या हातामध्ये ज्या प्रकारे ते झोपी जातं त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ते देव पित्याच्या हातामध्ये जे आहे तो झोपी गेलेला आहे असं ते देवाचे सेवक म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा तारणारा होता त्यांनी तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे की कशा प्रकारे मृत्यू जो आहे तो स्वीकारला पाहिजे. आणि मृत्यूच्या वेळेस जो आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता, जी खात्री त्याच्यामध्ये होती, ती त्याने या वधस्तंभावरती तुम्हाला आणि मला प्रगट करून दिलेली आहे. जरी थोड्या वेळापुरता त्याचा त्याग परमेश्वराने केला होता तरी देखील या शेवटच्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा परमेश्वर अजूनही त्याचा पिता आहे असं तो सांगत आहे. आणि त्या पित्यावरती त्याचा विश्वास आहे आणि तो पिता नक्कीच त्याचा आत्मा जो आहे तो स्वीकारणार याची खात्री प्रभू येशू ख्रिस्ताला होती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मरते वेळेस तो म्हणतो की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हालेलुया. या मरते वेळेस सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी पूर्णपणे तो देव पित्यावरती अवलंबून आहे हे त्यांनी तुम्हाला आणि मला दाखवलेलं आहे. आणि त्यांनी देव पित्याच्या इच्छेच्या अधीन तो झालेला आहे. देव पित्याच्या इच्छेला तो पूर्णपणे समर्पित झालेला आहे. आणि या अंतिम शब्दामधून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केलेला आहे की चांगलं मरण जर का आम्हाला मरायचं असेल तर आम्ही देव पित्याच्या हातामध्ये आमचा आत्मा जो आहे तो सोपवून दिला पाहिजे. हालेलुया. एक अद्भुत मार्ग आहे तो मृत्यूचा मार्ग. आणि त्या मृत्यूच्या मार्गावरती आपण जात असताना आम्ही स्वतःला त्या पित्याच्या हातामध्ये आम्ही सोपवून दिलं पाहिजे. आणि प्रियानो, पूर्णपणे आमचं जे काही जीवन आहे ते आमचं विश्वासाचं जीवन आम्ही पूर्णपणे त्या देवाला समर्पित आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. स्तोत्र 31 आणि वचन 5, साम्स 31 वर्स 5 त्याच्यामध्ये सुद्धा हेच शब्द लिहिण्यात आलेले आहेत. त्या वचनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे सेम शब्द येशू या ठिकाणी उच्चारत आहे प्रियानो. म्हणजे येशूला जे आहे जुन्या करारामध्ये जे लिहिलेलं होतं ते जणू काय त्याला तोंडपाठ होतं ते वचन. त्याने कदाचित लहानपणी या वचनाचं पाठांतर केलं असेल आणि म्हणून तो हे शब्द जे आहेत पाठ केलेले, मनन केलेले शब्द तो या ठिकाणी तो बोलत आहे आणि म्हणत आहे की मी माझा आत्मा तुझ्या
हाती सोपवून देतो. आज प्रश्न तुमच्या आणि माझ्यासाठी हा आहे की काय तुम्ही पूर्णपणे देवाला समर्पित आहात का? काय तुम्ही तुमचं जीवन पूर्णपणे देवाच्या हातामध्ये समर्पित केलेला आहे का? हा प्रश्न आमच्या समोर आज ठेवण्यात आलेला आहे. त्या प्रश्नावरती तुम्ही आणि मी थोडाफार विचार करूया आणि खऱ्या अर्थाने जर का आम्ही देवपित्याला समर्पित जीवन जगत नसेल तर आजपासून इथून पुढे आम्ही ते समर्पणाचं जीवन जगण्यासाठी आपण देवाला अभिवचन हे दिलं पाहिजे. प्रियानो, आज हे 7 शब्द जे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती बोललेले आहेत, हे फक्त 7 उद्गारच नाही आहेत, हे 7 विधानच नाही आहेत, तर हे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी येशूने दिलेले संदेश आहेत प्रियानो. आणि ते 7 संदेश काय आहेत? तर सर्वप्रथम तो म्हणतो इतरांची क्षमा करा. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं तारण जे तुम्हाला फुकट मिळालेलं आहे ते तारण तुम्ही स्वीकारा. तिसरं आहे इतरांची तुम्ही काळजी घ्या. चौथं आहे दुःखामध्ये तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. 5वं आहे तुमच्या गरजा त्याच्याकडे आणा. 6वं आहे त्याच्या पूर्ण झालेल्या कार्यात तुम्ही विश्रांती घ्या. आणि 7वं आहे तुम्ही पूर्णपणे त्याला समर्पित व्हा. तर असे हे 7 संदेश तुमच्या आणि माझ्या जीवनाकरिता त्याने या 7 उद्गारामधून दिलेले आहेत. आणि म्हणून आज हा क्रूस खांब, हा वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी बोलत आहे. हा वधस्तंभ प्रीतीचे शब्द, प्रेमाचे शब्द बोलत आहे, कृपेचे शब्द बोलत आहे, दयेचे शब्द बोलत आहे आणि मुक्तीचे शब्द तो तुमच्या आणि माझ्या बरोबर ते बोलत आहे. आणि म्हणून प्रश्न आज तुमच्या आणि माझ्यासाठी हे आहेत की काय आम्ही त्या प्रभूने दिलेली क्षमा स्वीकारलेली आहे का? काय आम्ही त्याच्या कृपेमध्ये जीवन जगत आहोत का? आणि काय आम्ही आमचं जीवन पूर्णपणे त्या देवाला समर्पित केलेलं आहे का? तर ह्या प्रश्ना बरोबरच आजचा हा संदेश या ठिकाणी मी समाप्त करत आहे. हे विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही मनन करा, चिंतन करा आणि त्याचे उत्तर जे आहे ते तुम्ही प्रार्थनापूर्वक मिळवून घ्या. नक्कीच देव तुमच्या बरोबर आज बोलेल आणि तुम्हाला तो त्याची कृपा प्राप्त करून देईल. त्याचं प्रेम, त्याची क्षमा, त्याची दया, त्याच्या मुक्तीचा अनुभव तुम्हाला तो प्राप्त करून देईल. आणि परमेश्वराला तुम्ही अभिवचन द्या की परमेश्वरा, जे काही तू माझ्यासाठी तू केलेलं आहेस, तुझं प्रेम तू मला दाखवलेलं आहेस आणि तुझा एकुलता एक पुत्र तू माझ्यासाठी तू या भूतलावरती पाठवलास आणि त्या पुत्राचं त्या वधस्तंभावरती तू अर्पण केलंस. त्या बलिदानाबद्दल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागाबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. मी तुझी स्तुती करते आणि तुला मी अभिवचन देते की इथून पुढे मी माझं जीवन पूर्णपणे तुला समर्पित करणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. या आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ, प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीतो. प्रभू, आज जे येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती काढलेले जे 7 उद्गार आहेत, त्या उद्गारांच्या द्वारे आज प्रभू तू आमच्या मनाशी, अंतकरणाशी तू बोललेला आहेस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, ते 7 उद्गार आमच्या जीवनासाठी 7 प्रकारचे ते संदेश होते, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ते संदेश आज तू आमच्यापर्यंत तू घेऊन आलास आणि कशा प्रकारचं जीवन आम्ही या जगामध्ये असताना आम्ही जगलं पाहिजे हे तू आम्हाला दाखवून दिलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू दाळू परमेश्वरा, तुझ्या त्या सत्यामध्ये चालण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, तू आमची मदत कर. प्रभू दाळू परमेश्वरा, आम्ही इतरांना क्षमा करावी, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवून जीवन जगावं, तुला पूर्णपणे समर्पित होऊन जीवन जगावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. आज प्रभू हे 7 उद्गार जे वधस्तंभावरती येशूने काढले, त्या 7 उद्गारांच्या द्वारे आमचं जीवन तू पूर्णपणे परिवर्तित कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात मागते. आमेन. आमेन.